तर नेक्स्ट मॅच इथे आपल्या भेटीसाठी येईल जे 10 लॉट्स ग्रामीणचा संघ होते बघा, त्यातून सार्थक 11 धुंद्रे हे फायनल मध्ये प्रवेश केलेत आणि तालुका मधून I11 ओवे क्रिकेट संघ इथे फायनल मध्ये प्रवेश केला. त्यांच्यातून ही नेक्स्ट मॅच अर्थातच तालुका आणि 10 ग्रामीण संघ होते बघा. आम्ही I11 ओवे क्रिकेट संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण इथे यावं. इथे टॉस साठी नेक्स्ट मॅच तुमचा इथे खेळवला जाईल. तो कमलेश पाटिल गेंदबाजी के मार्ग पर सेकंड सेमी जो शिवशंभो अर्चिओली टीम इंतजार करेगी. ओले क्रिकेट संघ आपण कुठे जाऊ नका, इथे निलेश पाटील साहेबांचा इशारा आलाय. तो कमलेश तैयार, फुल टॉस गेंद, पहली गेंद गैप ढूंढने की कोशिश, पॉइंट के बीच में से गेंद कोहली की रफ्तार से जाती हुई, तब तक बल्लेबाजों ने यहां से 2 रन चुरा लिए. बहुत बड़ा मैच है दोनों भी टीमों के लिए. एक कल्याण डोंबिवली विभाग की ताकतवर टीम संगम करत आपण कुठे जाऊ नका, थांबायचं है. ओके, तो बिल्कुल 2 रन मुकम्मल होते हुए और इन्हीं 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर खाता खोलती हुई सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोड़ी टीम. क्या बढ़िया क्रिकेट खेला है दोनों भी टीमों ने और आखिरकार सार्थक ट्रॉफी 2021 में सुपर 4 में क्वालिफाई होने का सपना साकार करती हुई. यहाँ भी गेंद अच्छी थी, यॉर्क कराने की कोशिश थी, लेकिन अच्छा थ्रो, फील्डिंग बेहतरीन होती हुई, अंपायर की उंगली हुई खड़ी और पहला बड़ा झटका मिलता हुआ सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोड़े टीम को. अमय पाटील आले तर सार्थक ट्रॉफीला, वैभव पाटील, आनंद तारेकर, यत्नेश पाटील साथीला. सचिन दणके, भूषण नाईक, मित्र राहुल शेलार, परेश भगत, तेजस पवार, दादाच्या पाठी खंबीर. प्रथम क्रमांक सार्थक ट्रॉफी आहे ती रक्कम रोख. प्रथम क्रमांक सार्थक ट्रॉफी आहे ती रक्कम रोख. कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक. थँक्स डीजे मास्टर. इथे अनिल पाटील कोपर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं निलेश पाटील साहेबांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. बोलूया पुन्हा एकदा प्रवीण गायकर यांच्याकडे. तो बिल्कुल अगले साल ये टूर्नामेंट फिर से एक बार आपके सामने पेश होगी, जहां से 11 बाइक और एक 4 व्हीलर होगी मैन ऑफ द सीरीज के लिए, और कमेंटेटर के लिए बाइसिकल, मैन ऑफ द मैच के लिए कूलर, और ऐसे बहुत सारे इनामों की राशि दी जाएगी. लेकिन जिस तरीके से सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोड़े 11 टीम का ये पहला विकेट गिरता हुआ रनआउट के तौर पर थोड़ा सा रनिंग बिटवीन द विकेट कमजोर नजर आया और बल्लेबाज दिगंबर कोहली के पारी का खात्मा होता हुआ. कमलेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट, क्या बढ़िया गेंदबाजी, और इसका एक जवाब है क्योंकि ओवे के मैदान के ऊपर खेली गई बड़ी टूर्नामेंट थी. उस ओवे के टूर्नामेंट में जिस तरीके से मैन ऑफ द सीरीज 4 व्हीलर देकर नवाजा गया था. फाइनल का मुकाबला करावी टीम के खिलाफ खेली थी और कमलेश के नाम पर वो पहली 4 व्हीलर जिनके नाम पर रही थी. हर एक खिलाड़ी का सपना होता है और देखिए बहुत अच्छे खिलाड़ी है और खास करके ऑलराउंडर. यहां से खड़े मारने की कोशिश थी, लॉन्ग ऑन के रीजन में फील्डर मौजूद, ये संकेत ठीक नहीं है. यहां तो गलतियां की है विश्वजीत ठाकुर, मिस्टर JPL को जीवन दान देना ये अपने पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारने के बराबर है. और यहां देखिए जीवन दान मिलता हुआ नाखुश होंगे अपने आप से इस वक्त बॉलर कमलेश पाटिल. एक समय लग रहा था हवा में गेंद विश्वजीत ठाकुर ने ये छोड़ दिया था, ऐसा लग रहा था कि विकेट अब जाएगा मैदान से, लेकिन किस्मत ने भी साथ दिया विश्वजीत ठाकुर का. और इसी के साथ ये पहला विकेट खास करके जो रनआउट के तौर पर गिरा था, लेकिन ये विकेट अगर जाता तो दबाव में रहती सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोड़े 11 टीम. सिंगल के साथ स्ट्राइक बदला, 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 3 रन. अनिकेत कोहली के लिए तेज गेंद फेंकी थी, कट मारने की कोशिश, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, तब तक डॉट बॉल की समाप्ति होती हुई. प्रभावित किया आज कमलेश ने, बहुत इंप्रेसिव किया, गेंदबाजी बढ़िया, उसके साथ साथ बैटिंग भी काफी अच्छी करते हुए और यकीनन कहीं ना कहीं इन्होंने अच्छा खेल का प्रदर्शन दिखाते हुए अपने टीम को इस मुकाम तक पहुंचाने का काम किया. दिगुड़ी टीम जानती है पहले बल्लेबाजी करते वक्त अगर 40-45 भी बना पाती है तो गेंदबाजी के आधार पर इस मुकाबले को बनाया जाएगा. इस बार शॉट अच्छा है, मिड ऑफ को क्लियर किया, फील्डर मात्र मौजूद नहीं है. इस बार गेंद जाती हुई सीमा पार अनिकेत कोहली के बल्ले से निकला हुआ ये शानदार चौका और इसी 4 रनों की मदद से पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद चेंज द गेम वडोदरा टीम का स्कोर है 7 रन 1 विकेट के नुकसान पर. थँक्स
नक्कीच प्रवीण इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. सन्माननीय अनिल पाटील साहेबांनी इथे आम्ही आमंत्रित करतो. निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने आपला सन्मान केला जाईल. अनिल पाटील साहेब आपण समोर यावं. आपल्याला सार्थक ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन आपला इथे गौरव केला जाईल. त्याच्यानंतर विगर गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व श्री नितीन फडके साहेबांना इथे आम्ही आमंत्रित करतो. नितीन फडके साहेब आपण यावं. त्यांच्या समवेत सागर फडके यांना इथे सन्मानित केले जाईल. तर नितीन फडके विगर यांचा सन्मान या सार्थक ट्रॉफीचे आयोजक निलेशदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सार्थक ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन केले जात आहे. सागर फडके यांना लगेच इथे सन्मानित केले जाईल. तर निलेशदादा पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सागर फडके यांना आपण सन्मानित करावं. सागर समोर यावं. आपल्याला सार्थक ट्रॉफीचं सन्मान चिन्ह देऊन आपल्या इथे स्वागत केले जात आहे. हो टू रॉकस्टार प्रवीण गायकर. माफ कीजिएगा, पहले बल्लेबाजी करते वक्त सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोटे टीम का स्कोर है 7 रन. इस समय विकेट गवाई 1. गेंदबाजी में परिवर्तन. ऋतिक पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से. विश्वजीत ठाकुर के लिए अलोंग द कारपेट एक्स्ट्रा कवर के बीच में से गोली के रफ्तार से आउटफील्ड बहुत तेज, सीमा पार चौका. और यहां से कैच छूटने के बाद बढ़िया बाउंड्री विश्वजीत के बल्ले से. तो शानदार चौका और इसी 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ लगभग 11 रनों के ऊपर. एक विकेट के नुकसान के ऊपर 11 रन टोटल स्कोर कार्ड पर. मैच बड़ा होगा, इसमें कतई संदेह नहीं है. लेकिन इससे पहले दिगोटे टीम कितने रन बना पाती है इस पहले इनिंग्स में. व्हाट अ ब्यूटी, कमाल की गेंदबाजी. देखिए विश्वजीत ठाकुर को पहले ओवर में मैं कहूंगा कमलेश ने बहुत शांत रखा. आखिरी गेंद के ऊपर बाउंड्री लगाई. अनिकेत कोहली ने थोड़ा सा प्रेशर उनका कम हुआ. और ये देखिए आप चमचमाती हुई बाइक देख सकते हैं, खास करके ट्रॉफीज देख सकते हैं. इतनी बड़ी ट्रॉफीज आपने कभी देखी होगी. इतने बड़े टूर्नामेंट होते हैं लेकिन छोटी छोटी ट्रॉफीज रहती है. लेकिन यहाँ सबसे बड़े बड़ी ट्रॉफी हर एक विनर टीम को दी जाएगी. रिवर्स का अटेम्प्ट, सक्सेस तो मिली है लेकिन क्या फील्डर पहुंच पाएंगे? जी हां, गेंद जाएगी इस बार 1 बाउंस ओवर द रोप. विश्वजीत ठाकुर के बल्ले से दूसरा चौका. आई पाण्यामध्ये आई पाहिला खरी, आई पाण्यामध्ये आई पाहिला खरी. जिल्हा जंजीरा दाखवाल का, कोणाकवा बोटीनं फिरवाल का, कोणाकवा बोटीनं फिरवाल का. थैंक यू डीजे. देखिए जिस तरीके से हमारे सामने ये बाइक जो आपको नजर आ रही है, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ विनर टीम के लिए ये बाइक देकर होंडा एक्टिवा 6G5 बाइक यहां से दी जाएगी. और उसके बाद सीबीजे एक्सट्रीम 160 स्पोर्ट्स बाइक मैन ऑफ द सीरीज बंद लिफाफे में है अभी भी किसके पास ये बाइक होगी. और नीलेश शेठ पाटिल आप देख सकते हैं उस स्क्रीन के सामने जो शोरूम लगा है, ट्रॉफीज, ये मेला लगा है निश्चित तौर पर भाइयों का, बाइकों का. और खास करके ये बाइक किसके पास जाएगी. इस बार जाएगी गेंद एक्स्ट्रा कवर के रीजन में. तब तक 1 रन पूरा. गुड रनिंग में तो विकेट होगी या नहीं. तेज दौड़ जरूर लगाई है लेकिन यहां क्या सुरक्षित रहेंगे खिलाड़ी. तीसरे अंपायर की मदद बिल्कुल ली जा रही है. और तीसरे अंपायर निश्चित तौर पर हमारे कमेटी मेंबर्स और खास करके सुनील पाटिल सर मौजूद है. काफी क्लोज एनकाउंटर जरूर है. क्या यह रन जोखिम भरा होगा तो निश्चित तौर पर अनिकेत कोहली को यहां से लौटना होगा. लेकिन अंपायर के फैसले का इंतजार हम जरूर करेंगे. लेकिन ना देखना होगा जिस तरीके से हमारे सुनील पाटिल सर हमारे तीसरे अंपायर की भूमिका में नजर आते हुए. ऐसे जोखिम भरे रन होते हैं और खास करके दिक्कतें पैदा होती है जब. लेकिन विश्वजीत ठाकुर बहुत तेज है रनिंग बिटवीन द विकेट में और काफी अच्छी दौड़ लगाते हुए यहां से नॉट आउट का इशारा. 2 रन मिलेंगे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. इन 2 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 17 रनों के ऊपर. अभी भी फिलहाल कहा था अभिजीत ठाकुर ने हमारी टीम जब खेलती है तो हमारे 40-50 होते हैं क्योंकि हमारी बैटिंग लाइन इतनी भी तगड़ी नहीं है कि 80 का आंकड़ा. हम दोनों भाई यदि लग जाए तो बहुत बड़े टारगेट लगा सकते हैं. लेकिन ऐसे हालात में हमारे 40-50 भी बन पाते हैं तो हम गेंदबाजी के आधार पर हमारा मुकाबला जीतने की ताकत हमेशा रखते हैं. यहाँ 17 बने 1 विकेट के नुकसान के ऊपर दिगोटे टीम. रिवर्स का अटेम्प्ट, पहली गलती मिली थी, इस वक्त क्या छूटा था लेकिन इस बार मौका बना. चेंज द गेम वोडेबली टीम को. और इसी के साथ विश्वजीत ठाकुर मोटिया बैक टू द पैविलियन. थँक यू डीजे. तर याच दरम्यान सन्मान्य अतिथी नरेश शेठ भोईर, स्टीफन दिवा साबेगाव यांचं या ठिकाणी निश्चितपणे या स्पर्धेला त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. आणि निलेश शेठ पाटील खऱ्या अर्थाने यांना सार्थक ट्रॉफीसाठी शुभेच्छा आल्यात. तसेच नितीन शेठ ठाकूर, उरण चिरनेर आणि समाधान पाटील
दिघोडे उरण यांच्या वतीनं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा आल्या. त्यांचा मनापासून आम्ही धन्यवाद देतो, कारण खूप चांगली स्पर्धा इथे एन्जॉय करतात लाईव्ह टेलिकास्ट यांच्या माध्यमातून. तुमचं मी मनापासून धन्यवाद देतो. सार्थक ट्रॉफी 2021 खऱ्या अर्थानं रॉयल एंट्री बाबूशेठ साठे यांचे सुपुत्र राजेश शेठ साठे यांची रॉयल एंट्री आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत, ज्यांचा स्टँड बाबूशेठ साठे पुणे स्टँड खऱ्या अर्थानं निलेश शेटवाले यांचे परम मित्र नव्हे तर त्यांचे घरातील संबंध, भावासारखे संबंध आपण पाहिले आणि त्यांच्याच प्रेमापोटी इथे या स्पर्धेला त्यांचे सुपुत्र राजेश साठे साहेबांच्या वतीने इथे रॉयल एंट्री या स्पर्धेमध्ये आपण पाहिली. तो ओवर नंबर दूसरा इस वक्त प्रगति पथ पर है और ऐसे हालातों में विश्वजीत ठाकुर का विकेट गंवाने के बाद इनके भाई अभिजीत ठाकुर मैदान के अंदर आती हुई ये रायगढ़ की जोड़ी है, अब शादी के बंधन में अटक चुकी है. नई इनिंग्स के लिए भी इनको शुभकामना देना चाहेंगे, लेकिन विश्वजीत ठाकुर ने अपना सपना साकार किया चिंचौली की नाइट प्रतियोगिता में, जहां मैन ऑफ द सीरीज के लिए 2 व्हीलर बाइक उन्होंने अपने नाम पर की थी. और उसके बाद अभिजीत ठाकुर की बात करेंगे तो झांसी के टूर्नामेंट में इन्हें मैन ऑफ द सीरीज 2 व्हीलर बाइक देकर नवाजा गया था. ओवर नंबर दूसरा हुआ कंप्लीट. तो ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल मिलाकर सानिया स्पोर्ट्स एशियन दिघोडे टीम का स्कोर है 18 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. तर व्यासपीठावर बघा मित्रांनो, आता ज्यांचं आगमन झालेलं आहे, सार्थक ट्रॉफीचा आजचा 7वा दिवस आहे आणि प्रत्येक दिवशी ज्यांची उपस्थिती सार्थक ट्रॉफीला उपलब्ध झालेली आहे ते एक स्टायलिश व्यक्तिमत्व सन्मान्य किशोरदादा पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही निलेशदादा पाटील साहेबांच्या वतीने स्वागत करतो आणि बोलतो आमचे डीजे मॅडी यांच्याकडे. स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराष्ट्राचा पाया झाला, महाराष्ट्राचा पाया आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया, आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराया. थैंक यू मैडी. 2 ओवर यहां से समाप्त हो चुके हैं. क्रूशियल मोमेंट है इस वक्त एशियन स्पोर्ट्स दिघोडे टीम के लिए. अब यहां से सानिया स्पोर्ट्स एशियन दिघोडे टीम क्या तेजी के साथ 12 गेंदें जो बची है उसका आगे का सफर तय कर पाएगी. अभिजीत बात करेंगे तो अभिजीत ठाकुर अभी तक मैदान के अंदर सुरक्षित है और उनका साथ देने वाले बल्लेबाज अनिकेत कोहली एक चौकों की मदद से 2 गेंदों का सामना करने के बाद अभी तक 4 रनों के ऊपर नाबाद बल्लेबाजी करते हुए. चलिए, गेंदबाज कमलेश पाटिल ने अपना काम तमाम किया, सिर्फ 7 रन दिए. और उसके बाद बात करेंगे तर नक्कीच आपण पाहूया विंदने ग्रामपंचायतचे सरपंच अर्थातच रोशन डाकी साहेब त्यांची आपण नाईट स्पर्धा पाहिली. तर विंदने ते देखील इथे लाईव्ह एन्जॉय मॅच करतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं खास करून दिघोडे संघाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि या स्पर्धेला त्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्यात. त्यांचंही मनापासून धन्यवाद. पहली गेंद अभिजीत ठाकुर के लिए ऑफ स्टंप छोड़ती हुई जावेद फरीद सर हमारे पास मुड़ते हुए व्हाइट बॉल का करार, एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती हुई व्हाइट की मदद से टीम का टोटल स्कोर है 19 रन. देखिए अभिजीत ठाकुर यह ऐसे खतरनाक खिलाड़ी है, जब ये एक बार लय में आ जाए तो विश्वजीत ठाकुर जैसे उनसे भी खतरनाक बल्लेबाजी करना पसंद करते हैं. लेकिन अब जरूरत है क्या वो मौके का फायदा उठा पाएंगे. इस बार हवा में है, मौका बनेगा लेकिन फील्डर बहुत दूर बने. तब तक 1 रन पूरा. दूसरे के लिए क्या पलटवार होगा, मना कर दिया. जानते हैं यहाँ फील्डर मौजूद है, खतरा हो सकता है. तब तक 1 रन पूरा होता हुआ और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 20 रन. नाजुक स्थिति जरूर है, पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है और ऐसे हालातों में बात करेंगे इनके पाले से अगर इस ओवर में 1-2 बड़े हिट मिलेंगे तो बड़ी मजबूत स्थिति में बनी रहेगी. इस वक्त सानिया स्पोर्ट्स एशियन दिघोडे टीम, शिवशंभो वर्चेवले टीम ने क्या खेल का प्रदर्शन दिखाया और खास करके तर इथे सुभाष पाटील शिवसेना शाखा प्रमुख निलजय यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं स्वागत आहे. O2 रॉकस्टार प्रवीण गायकर. बिल्कुल, जिस दिन सुपर 4 में पहली टीम बनी थी जो अपने नाम पर बाइक यानी कि विनर टीम के लिए जो पहली टीम सुपर 4 में क्वालिफाई होगी वो शिवशंभो वर्चेवले, जिनको 20% डिस्काउंट अगले साल दिया जाएगा. थँक्स मॅडी. इथे वडवली क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे ते वडवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच हरचंद्र शेठ पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने स्वागत आहे. तो निश्चित तौर पर मोतीराम दलवी साहब दातिवली, क्योंकि ये भी आए होंगे तो उनसे भी गुजारिश करेंगे, क्योंकि जब थाना विभाग कल्याण विभाग में ये टीम खेलती है तो इनके बढ़िया जो स्पॉन्सर रह चुके हैं मोतीराम दलवी साहब दातिवली और सुभाष शेठ पाटिल निलजे,
इन दोनों मेहमानों से गुजारिश करेंगे आइए मंच पर, जो बड़े स्पॉन्सर के तौर पर, लेकिन इस रायगढ़ में खास करके हमारे वसंत पवार साहब, इन्होंने निधि स्पोर्ट्स के नाम से चेंज द गेम मॉडल टीम को पैक किया, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करें। विकेट मिला, अब क्या ऐसे हालातों में बैट्समैन नए आते हुए अश्विन पाटिल पहली गेंद अलोंग द कारपेट खेलते हुए मिड विकेट के रीजन में, खराब फील्डिंग, लेकिन ये पहचान है इस टीम के, बैकअप तो लेने में हमेशा माहिर रहते हैं। और देखिए कितने तेजी के साथ कमलेश आए गेंद के नीचे, तब तक एक रन पूरा होता हुआ और इसे एक रनों की मदद से टीम का टोटल स्कोर 21, 2 विकेट के नुकसान के ऊपर। विश्वजीत ठाकुर आउट होने के बाद अभिजीत ठाकुर अपने पारी का मोर्चा संभालते हुए, अभी तक इनके बल्ले से बात करेंगे, एक भी बड़ा स्ट्रोक नहीं निकला है और ये तलाश तो होगी कि कहीं ना कहीं बड़े शॉट्स अभिजीत ठाकुर के बल्ले से निकले और जो टोटल है वो बड़ा टोटल रखने की क्षमता सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोड़े टीम क्या दिखा पाएगी। क्या लाजवाब गेंदबाजी, पहली गेंद वाइड आई थी, उसके बाद 3 गेंदें बेटर लाइन से फेंकते हुए, इस बार बॉलर के ऊपर से खेला वो स्ट्रोक लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन को चीरती हुई, 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन। पार भवानीचे उपकार गाजली शिवाची तलवार। थैंक यू डीजे, शानदार चौका बढ़ते हुए इसी 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 25 रनों के ऊपर। चलिए समझदारी के साथ क्रिकेट खेलते हुए, परिस्थितियां बहुत नाजुक है सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोड़े टीम के लिए, और उसी हिसाब से बल्लेबाजी करते हुए इस बार इनसाइड एज लगा है जरूर, क्या मौका बन सकता था, लेकिन बाल बचे इस वक्त तक। पाणी घेऊन जायचं मैदानात तर नक्कीच जास्त जर लागलं असेल तर थोडासा रेस घ्या आणि इथे पाणी घेऊन जायचं लगेच मैदानात। रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली, परंतु इथे नक्कीच सुरक्षित असेल तर खूप चांगला होईल या ठिकाणी सानिया स्पोर्ट्स दिगोड़े संघासाठी। अगर थोड़े से चोटिल होंगे, अगर यहां से रिटायर्ड होकर लेकर लौटेंगे मैदान में, तो स्थितियां और भी गंभीर बन जाएगी। देखना होगा सुरक्षित रहेंगे खिलाड़ी तो बेटर होगा, क्योंकि बची हुई गेंदें होंगी अभी भी इस ओवर की, टोटल 1 और 1 ओवर अभी भी बैलेंस है, यानी कि टोटल 7 गेंदों का खेल यहां से बचा हुआ है। इन 7 गेंदों में अगर विश्वजीत ठाकुर बने रहेंगे तो शायद एक सम्मानजनक टोटल जरूर रहेगा चेंज द गेम निधि स्पोर्ट्स वडोली टीम के सामने। रन संख्या बनी है मात्र 26, आखिरी गेंद के ऊपर नंबर आएगा कौन सा, क्या गेंदबाजी चल रही है। 7 रन कमलेश ने खर्च किए पहले पावर प्ले में, मौका नहीं दिया बल्लेबाजों को बड़े बड़े स्ट्रोक मारने का, और उसके बाद ऋतिक पाटिल आए थे गेंदबाजी के लिए, ऋतिक ने मात्र 11 रन खर्च किए, और उसके बाद तीसरे ओवर की बात, टीम का टोटल स्कोर है 27 रन, सिंगल मिला इस गेंद के ऊपर, और बढ़िया क्रिकेट अब तक खेलती हुई इन दोनों बल्लेबाजों की ओर से। आखिरी गेंद सुभाष शुभम पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी के लिए तैयार। इस बार हवा में गेंद है, क्या स्ट्राइक अपने पास रखेंगे, क्या दूसरे के लिए पलटवार, लेकिन पीछे मुड़कर इस कैच को लपका विश्व अभिजीत ठाकुर को नॉन स्ट्राइक पर खड़े रहना होगा। इसी के साथ विकेट नंबर गिरता हुआ टोटल 14, अश्विन पाटिल के पारी का खात्मा, और इसी के साथ 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल स्कोर है मात्र 27 रन। रायगड ठाण्यात हाय दोड्याशी, पण स्वभाव लय त्याचा साधा, पुरा करी तो आपला वादा, कोपर गावाचा निलेश दादा, सार्थ केले वन संघाचा हाय स्पॉन्सर निलेश दादा, पुरा करी तो आपला वादा, कोपर गावाचा निलेश दादा, सार्थ केले वन। थँक यू डीजे। बघा इथे धावा अभिजित 26 धावा झालेत, कारण इथे जो एक्स्ट्रा ते प्लेयर आहेत त्याच्यामुळे जरा डिसिजन थोडंसं हे झालं होतं स्कोररचं। 26, 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम की रन संख्या है टोटल 26 रन। अब यहां से आखिरी ओवर होगा, आखिरी ओवर में तकरीबन बात करेंगे, अभिजीत ठाकुर तो नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे, जितना मौका हो सके वो मौके का फायदा अगर ले पाएंगे बैट्समैन अभिजीत ठाकुर तो बड़े बड़े स्ट्रोक निकल जाएंगे, लेकिन कौन भूलेगा दोस्तों नए बैट्समैन आते हुए इस वक्त बल्लेबाजी के लिए। प्रीतिश मात्रे पिछले मुकाबले में आखिरी स्लॉग ओवर में क्या बैटिंग की थी, और आखिरकार मैन ऑफ द मैच के हीरो बने थे, और ऐसे हालातों में इस वक्त भी बहुत जरूरत है चेंज द गेम वडोली टीम तो यही चाहती होगी, जो तीनों भी गेंदबाजों ने काफी तारीफ काबिल गेंदबाजी की है। अब बची हुई गेंदें होंगी टोटल 6, उन 6 गेंदों में कितनी देर तक अभिजीत ठाकुर को नॉन स्ट्राइक एंड पर खड़े रहना पड़ेगा ये भी आप देख सकते हैं। गेंदबाजी में परिवर्तन, आकाश पाटिल गेंदबाजी के मार्ग पर आते हुए, तो ये होता है जब विश्वजीत ठाकुर आउट होते हैं तो बहुत सारा दबाव रहता है,
सानिया स्पोर्ट्स एशियन दिगुड़ी टीम के बल्लेबाजों के ऊपर। अब बची हुई 6 गेंदें हैं। कमलेश ने क्या लाजवाब गेंदबाजी की, उसके कदमों के ऊपर कदम रखते हुए बिल्कुल विकेट टू विकेट मारा किया। और इसका एक जवाब है कि फील्डिंग का स्टैंडर्ड काफी बढ़िया रहा चेंज द गेम वाली टीम का, और उसी के बदौलत यहां से लो स्कोर में थोड़ी सी खेल रही है सानिया स्पोर्ट्स एशियन दिगुड़ी टीम। गेंदबाजी में बदलाव, राइट आर्म ओवर द विकेट से इस वक्त फेंकने के लिए तैयार आकाश पाटिल। सामने चुनौती होगी प्रीतेश मात्रे की ओर से, राइट आर्म ओवर द विकेट से। पहली गेंद फ्लाइट देने की कोशिश थी, ऑन साइड में डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से बड़ा स्ट्रोक मारने का इरादा जरूर था, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। ये जब गेंदबाजी करते हैं तो मुझे संकेत गोवारी की याद आती है, वो भी कांबोडी के गेंदबाज है, हमेशा फ्लाइटेड गेंदें देना पसंद करते हैं। I11 ओवे टीम के कैप्टन से हम गुजारिश करेंगे, आपको आना है हमारे कमेंट्री बॉक्स में, संपर्क करना है यदि आप आए हो तो। गेंदबाज फिर से एक बार तैयार, इस बार आगे आकर कदमों का इस्तेमाल। आप अभिजीत ठाकुर स्ट्राइक जरूर अपने पास रखना चाहेंगे, तब तक 1 रन पूरा होता हुआ और इसे 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर आगे पहुंचता हुआ 27 रनों के ऊपर। अभी भी गेंदें बची है 4, जिस तरीके से अपेक्षा की जा रही है अभिजीत ठाकुर की ओर से। दिगुड़ी टीम के सभी दर्शक इस मैच को एंजॉय करते हुए, उसके साथ साथ चेंज द गेम वडोली टीम के दर्शक भी काफी मात्रा में मौजूद होते हुए हर एक चौके छक्के के लिए तालियां जरूर गूंजती है। लेकिन जब मैदान के अंदर 2 शेर एक दूसरे के सामने टकराते हैं तो उनके मन में कितना प्रेशर रहता है, उनको भी दर्शकों को परफॉर्मेंस देना जरूरी होता है, क्योंकि दर्शकों के बिना हर टूर्नामेंट अधूरी होती है। और जो आप इतने दर्शक बड़ी मात्रा में तादाद में देख रहे हैं, उन सभी दर्शकों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। जानते हैं स्ट्राइक विश्व अभिजीत ठाकुर के पास आ चुकी है, इसकी वजह से थोड़ी सी सूझबूझ की बातें समझाते हुए विकेट कीपर और खुद कैप्टन विशाल जिस तरीके से जानते हैं कि यहां से अब 4 गेंदें जो बची है, इन 4 गेंदों में आप इन्हें रोकने में शांत रह जाओगे तो अपने लिए मुकाबला आसान रहेगा, क्योंकि अगले इनिंग्स में जब गेंदबाजी करेगी दिगुड़ी टीम तो उनकी गेंदबाजी काफी आक्रामक इरादे के साथ आपको नजर आएगी। आगे आकर खेलने की कोशिश, शॉट बढ़िया है, क्या फील्डर रोक पाएंगे इस गेंद को? इस बार गेंद भी जाती हुई सीमा पार और आखिरकार विश्व अभिजीत ठाकुर के बल्ले से निकला हुआ ये दूसरा शानदार चौका। कोपर गावाचा तो खास निलेश दादा नावास नाही चर्चा गावागावात एकच वादा आमचा निलेश दादा। बिल्कुल, ये आवाज थी हमारे कमेंटेटर रोशन पाटिल मैम फ्रॉम शिरौली, जिन्होंने अपने सुमधुर अल्फाजों से ये संगीत बनाई और क्या जबरदस्त गायन करते हुए इस धुन को बजाते हुए बैठी डीजे। तो 4 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर है 31। अभी भी गेंदें बची है टोटल 3 और इन 3 गेंदों के ऊपर अगर यहां से 1-2 छक्के मिलेंगे तो जो स्कोर की अपेक्षा की जा रही थी, बघा इथे ग्लास रिफ्लेक्शनचा जर त्रास होत असेल तर आमच्या प्रेक्षकांना विनंती करत होती ग्लास, तो निश्चित तौर पर तीसरी गेंद के ऊपर आखिरकार चौका मिला। बची हुई अभी भी 3 गेंदें हैं और ऐसे हालातों में 3 गेंदों के ऊपर बड़े प्रहार का इरादा जरूर होगा, लेकिन चेंज द गेम निधि स्पोर्ट्स वडोली टीम ने इस विकेट की अहमियत रखते हुए पिछले 3 मुकाबले में जो कारनामा किया है उसी कारनामे को फिर से एक बार बनाना चाहती है। और कौन नहीं चाहता सार्थक ट्रॉफी 2021 में हर एक टीम अपना सपना साकार करना चाहती है। बहुत सारे बंद लिफाफे में अभी भी है, जिस तरीके से मैन ऑफ द सीरीज होगी, उसके बाद तालुका और उनके सामने 10 ग्रामीण टीमें से एक सार्थक के लिए धुंधरी गई है। ऐसे सरप्राइज गिफ्ट होंगे, ऐसे कई सारे इनामों की देन इस टूर्नामेंट में आप देख सकते हैं। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज तैयार और निश्चित तौर पर यहां देखिए अपील तो हुई थी, लेकिन व्हाइट बॉल का करार तीसरे अंपायर की मदद जरूर ली जा रही है, शायद ये विकेट होंगे। और जी हाँ, नीलेश शेठ पाटिल ने अनाउंसमेंट भी की थी कि सभी को सरप्राइज होगा, लेकिन प्रवीण गायकर के लिए एक बहुत ही बड़ा सरप्राइज गिफ्ट होगा, वो मुझे भी पता नहीं है। लेकिन जब जो किया में अभी भी बंद है, वो किया जब खुलेगी आखिरी सत्र में, उसके बाद वो सरप्राइज गिफ्ट जरूर मुझे भी पता चलेगा। थैंक यू। तो यहां से देखना होगा, फैसले का इंतजार होगा। तो सुनील पाटिल सर का इशारा, जी हाँ, बल्लेबाज आउट। विश्वजीत ठाकुर के भाई अभिजीत ठाकुर भी लौटे, कुछ नहीं कर पाए अपने टीम के लिए और आखिरकार चलते बने पैवल की तरफ। तो व्हाइट बॉल का करार है जरूर इस गेंद के ऊपर, लेकिन विकेट भी मिला स्टंपिंग के तौर पर। ये शायद जानबूझकर दोनों खिलाड़ियों के बीच में तालमेल था, लेकिन इससे पहले अभिजीत स्ट्राइक पर आए थे
विशाल ने कुछ बातें सुनाई थी गेंदबाज को कि यहाँ से आप फ्लाइट दे गेंदों को, थोड़ा सा टर्न दे, और ये गेंद लेग स्पिन पड़ के बाहर निकली और अभिजीत ठाकुर जो स्टेप आउट होकर खेलना चाहते थे वो आखिरकार लौटे पैवलिन की तरफ। एक बड़ा झटका मिलता हुआ सानिया स्पोर्ट्स एशियन दिगोड़े टीम के लिए। टीम का टोटल स्कोर है 32 रन। अभी भी बात करेंगे शेष इस ओवर की बची हुई 3 गेंदों का खेल बचा हुआ है। तो नए बैट्समैन आते हुए सानिया स्पोर्ट्स दिगोड़े टीम की ओर से अलंकार पाटिल और उनका साथ देंगे प्रीतेश मात्रे, अभी तक नॉन स्ट्राइक एंड पर खड़े हैं। अलंकार पाटिल न्यू बैट्समैन इन एट नंबर 7वें नंबर के पोजीशन पर ये बल्लेबाजी के लिए आते हुए। बहुत ही लो स्कोर का मैच है, लेकिन ये नहीं कहेंगे ये मैच लो स्कोर का, इसका मतलब ये मुकाबला निधि स्पोर्ट्स चेंज द गेम बड़ौली टीम के हाथों में है, क्योंकि 18 गेंदें इतनी खतरनाक है सानिया स्पोर्ट्स दिगोड़ी टीम की, जहां से विश्वजीत ठाकुर 6, अभिजीत ठाकुर 6 और उसके बाद गेंदबाज होंगे आयुष कोहली, इनकी 6 गेंदें। आप ये 3 गेंदबाज कितना कमाल कर पाते हैं, उसके बाद सोचा जाएगा कि मंगल के दंगल करने के लिए कितने रन रह जाएंगे। 3 गेंदों का खेल। I11 ओवे टीम के कैप्टन से हम गुजारिश करेंगे आपको आना है, हमारे कमेटी मेंबर्स आनंद तारेकर, इनसे संपर्क करना है। राइट आर्म राउंड द विकेट से गेंदबाज तैयार, जाग डालने की कोशिश, इनारा लगा था गेंद का, लेकिन तब तक 1 रन पूरा होता हुआ और इस 1 रनों की मदद से लगभग बात करेंगे तो स्कोर आगे पहुंचता हुआ 33 रनों के ऊपर। तो बल्ला थोड़ा सा चेंज करने की कोशिश, क्योंकि अभी भी पारी में बात करेंगे एक भी छक्का नहीं निकला है सानिया स्पोर्ट्स 11 दिगोड़े टीम के बल्लेबाजों ने। यह पहली दुख की बात होगी, क्योंकि तीनों के तीनों मुकाबले में हर बल्लेबाज की बात करेंगे तो निश्चित तौर पर छक्का मिला है, लेकिन इस मैच की बात करेंगे मात्र एक भी छक्का अब तक सानिया स्पोर्ट्स दिगोड़े टीम के बल्लेबाजों के खाते से निकला नहीं है। क्या होगा इस आने वाली 2 गेंदों के ऊपर, जहां से पहले इनिंग्स का खेल अभी भी मैदान में है। सार्थक ट्रॉफी 2021 में शिवशंभू वर्चुअल टीम के खिलाफ मेगा फिनाले में कौन सी टीम आगे का सफर तय कर पाएगी। आकाश पाटिल ने लाजवाब स्लॉग ओवर में गेंदबाजी करते हुए एक भी मौका नहीं दिया बल्लेबाजों को। एक चौका जरूर लगा स्टेप आउट होकर, लेकिन उसके बाद जवाब दिया अभिजीत ठाकुर को विकेट, यानी कि स्टंपिंग आउट होकर लौटे राइट आर्म ओवर द विकेट से। फ्लाइट दिया, यहां भी आगे आकर खेलने की कोशिश, जी हां यहां भी ली जाएगी तीसरे अंपायर की मदद। वहां पर सुनील पाटिल मौजूद है, खास करके इससे पहले गेंद के ऊपर व्हाइट बॉल फेंका था, वहां विकेट मिली थी। और यहां भी आप देख सकते हैं फिर से एक बार बल्लेबाज के भाती को जाना, आगे कर खेलने का फैसला किया। और यहां से देखेंगे तो हमारे बिल्कुल तीसरे अंपायर यहां से निर्णय आपको जरूर देंगे। सुनील पाटिल मैन फ्रॉम मुरबी, ये तीनों अंपायर और जावेद फरीद सर, उसके साथ साथ रवि पाटिल सर, ये तीनों न्याय देवता इस मैच को पूरे 7 दिन से काफी अच्छी क्रिकेट की भूमिका, अंपायरिंग की भूमिका निभाते हुए। मामला काफी नजदीकी है, लेकिन समय लिया जाएगा जरूर, क्योंकि ऐसे क्रूशियल मोमेंट में अगर कोई खराब गलत अंपायरों की ओर से आते हैं तो ये जो रहते हैं ना दर्शक, कई जो बिन काम के होते हैं वो तुरंत वीडियो कार्प करते हैं और डालते हैं। ये शोभा नहीं है। अंतरराष्ट्रीय जो क्रिकेट में जो कार्प करके वीडियो डालते हैं वो तब आपको चलता है, क्योंकि वो न्याय देवता रहते हैं, लेकिन ये भी न्याय देवता है, इनका भी रिस्पेक्ट करना बहुत जरूरी होता है। ये नॉट आउट का इशारा। जी हाँ, बढ़िया क्रिकेट। और इसी के साथ बात करेंगे सुरक्षित रहे खिलाड़ी। इस वक्त प्रीतेश डॉट बॉल की समाप्ति होती हुई अब गेंद बची है टोटल पहले इनिंग्स की। व्हाइट बॉल, जी हाँ ये व्हाइट बॉल है, तो बिल्कुल यहां मौका बनेगा। व्हाइट बॉल के साथ रन मिलेगा एक्स्ट्रा 34 रन। चलिए यहां मौके का फायदा उठा पाएंगे। गेंदबाजी के मार्ग पर आकाश पाटिल तैयार होते हुए। इस बार कदमों का इस्तेमाल बेहतरीन, फील्डर लॉन्ग ऑन के रीजन में मौजूद है। 1 रन तेजी के साथ पूरा, दूसरे की कोशिश, स्ट्राइक एंड पर थ्रो, विकेट कीपर ने की गलती, तब 2 रन पूरे करते हुए। और यहां देखिए गेंद भाई एक बची है और आप स्ट्राइक पे लिए क्यों दौड़े, व्हाइट बॉल थी इससे पहले, और यहां रन आउट का शिकार मिला। सार्थक ट्रॉफी हाय बघा भारी, रायगड ठाण्यात एक बघा ती नंबर 1। कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक। कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा।
तो बिल्कुल यहाँ से बात करेंगे। टीम का टोटल स्कोर है 36 रन। एक बड़े हिट की तलाश है जो सम्मानजनक टोटल सानिया स्पोर्ट्स जैसे दिगुड़े टीम यहां पर बना सकती है। आखिरी गेंद पहले इनिंग्स की आकाश पाटिल ने क्या लाजवाब कमबैक किया है, जहां से 3 ओवर में रन बने थे 26। पहले ओवर में कमलेश पाटिल ने क्या लाजवाब गेंदबाजी की थी, 7 रन दिए थे। और उसी तरह का स्टैंडर्ड गेंदबाजी इस लॉग ओवर में गेंदबाज आकाश करते हुए, जी हाँ इस बार आकाश को दिखाया आसमान, और जो सम्मानजनक टोटल रहना चाहती है वो टोटल मात्र यहाँ खड़ा नजर आता हुआ। इसी के साथ पहले इनिंग्स का खेल समाप्त हो चुका है और कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंची है 42 रन। ये मुकाबला काफी हाई वोल्टेज होगा, 43 रनों की जरूरत। ये 43 रन इस क्रूशियल मूवमेंट में किस तरीके से चेस होंगे इसका आंखों देखा विवरण करेंगे सेकंड इनिंग्स में दिनेश पाटिल सर, मैन फ्रॉम बेलवली। तब तक चलते हैं महागुरु के पास। थँक्स प्रवीण। इथे मान्यवरांना सन्मानित केले जात आहे। सन्माननीय संजय कतार साहेब यांचा इथे गौरव केला जाईल। संजय कतार साहेब की ज्या शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, की ज्या प्रकारे नद्या संत बाबून शांतीचा संदेश देतात, खडकातून मार्ग काढून खलखलणारे झरे कठीण मार्ग काढून ध्येय कसे गाठावे असे सूचित करतात, असे दमदार व्यक्तिमत्व संजय कतार साहेबांचं स्वागत निलेश शेठ पाटील साहेबांच्या शुभारंभाने केलं जात आहे। त्याच्यानंतर संजय कतार साहेब गेल्या वर्षी सार्थक ट्रॉफी नाईट स्पर्धेत 4 दिवस त्यांची सातत्याने उपस्थिती प्राप्त झाली आणि जोरदार रॉयल एंट्री झाली होती खऱ्या अर्थात त्यांची। त्याच्यानंतर पवन अमीन सरांना आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो। एक शिक्षित व्यक्तिमत्व की विद्यामूल्य व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता आणि योग्यता श्रेष्ठता लाभते। कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्याने आपण हर एक संकटावर मात करू शकतो, असे दमदार व्यक्तिमत्व पवन अमीन सरांना निलेश शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते इथे त्यांचा गौरव केला जात आहे। त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व सुभाष पाटील साहेब, शिवसेना शाखा प्रमुख निलजे यांना इथे आमंत्रित केले जात आहे। शिवसेनेच्या निलजे गावातील शाखा प्रमुख आहेत आणि क्रिकेटला आपला धर्म म्हणणारे व्यक्तिमत्व, सामाजिक दृष्ट्या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना विचारांचा सामाजिक झरा ही बांधिलकी ज्याने सातत्याने उरासी बाळगलेली आहे, ते सन्मान्य सुभाष पाटील साहेब शिवसेना शाखा प्रमुख निलजे यांचा निलेशदादांच्या शुभ हस्ते इथे स्वागत केला जात आहे। त्याच्यानंतर हरिचंद्र पाटील साहेब सरपंच वडवली इथे वडवली क्रिकेट संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत। विद्यमान सरपंच आहेत की एक उदांत कल्पना बुराशी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि वडवली सारख्या ग्रामपंचायतीचं सरपंच होण्याचं ज्यांना भाग्य प्राप्त झालं, ते हरिचंद्र शेठ पाटील साहेब विद्यमान सरपंच वडवली यांचा निलेशदादांच्या शुभ हस्ते सार्थक ट्रॉफीच्या वतीने स्वागत इथे केले जात आहे। थँक्स। तर बोलूया आमचे आदरणीय दिनेश पाटील सर। तर आई ओवे 11 यांना स्टेजवर आमंत्रित बघा। शेवटचा पुकार आहे तुम्हाला, शेवटचा पुकार। तर चला I11 ओवे क्रिकेट संघासाठी लास्ट पुकार असेल, इथे आपण टॉस साठी यावं। तर विशाल जितेकर यांना विनंती करतो की आपण यावं इथे टॉस साठी। तर चला इथे टॉस करून घ्या। बारक्या कांबळे I11 ओवे संघाचे कॅप्टन आपण यावं इथे टॉस साठी आणि सार्थक 11 JKC दुंद्रे संघाच्या कॅप्टनला आम्ही विनंती करतो, प्रवीण आपला कॅप्टन देखील इथे पाठवायचा आहे। नेक्स्ट मॅच बिग फाईट, अर्थातच महाराष्ट्र ओपन गट इथे कॅन्सल केला होता, त्यांच्या जागेवर इथे स्थानिक 10 ग्रामीण संघांना प्रवेश दिला होता। मात्र ही स्पर्धा यशस्वीरित्या घडवली निलेश शेठ पाटील आणि सार्थक ग्रुप फार्म हाऊस यांच्या वतीनं, आणि 10 संघांमधून सार्थक 11 JKC दुंद्रे हे त्यांच्या समेत यांनी म्हणजेच तालुका हाफ संघ I11 ओवे या संघाविरुद्ध नेक्स्ट मॅच अर्थातच तालुका हाफ लॉट्सचा फायनल खेळतील आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे मेगा फिनाले नक्कीच पाहायला मिळेल। शिवशंभो वर्षे ओले विरुद्ध एसएन स्पोर्ट दिगोडे की चेंज द गेम वडवली, या 2 संघांमध्ये मात्र एक संघ पुढे जाईल आणि सार्थक ट्रॉफी 2021चा सांगता सोहळा मात्र आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल। तर बारक्या कांबळे I11 ओवे क्रिकेट संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत। तर चला सार्थक 11 दुंद्रे टीमचे कॅप्टन प्रवीण आपला कॅप्टन पाठवा।
येस दिनेश सर. धन्यवाद. निधी स्पोर्ट्स चेंज द गेम ओढवली बनाम जीवदानी बनाम सानिया दिगोड या दोन संघादरम्यानची लढत लढली जाते. पाहतोय आपण सेमीफायनल नंबर 2. हॅलो. तर मी बघा विनंती करतो उसाटणे गावचे सन्माननीय जे आज मॅच खेळत होते परंतु खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांचं, अनिल ढोपरी साहेब, आपण या व्यासपीठावर इथे निलेश शेठ पाटील आपल्याला आमंत्रित करत आहेत. मी अनिल शेठ ढोपरी आणि प्रवीण पाटील आपण यावं इथे जरा. इथे कॅप्टनला देखील टॉससाठी आपण पाठवायचं आहे कारण बारक्या कांबळे I11 ओबी संघाचे कॅप्टन इथे उपस्थित झाले. तरी बोलूया मॅच कडे पुन्हा एकदा दिनेश पाटील सर यांच्याकडे. गेम इज ऑन. अतिशय दैदिप्यमान असं हे आव्हान पाहतोय आपण, स्पर्धा पाहतोय आपण. या स्पर्धेमधलं आव्हान उभं आहे 43 धावांचं. ज्याप्रमाणे दिगोड संघाचा विचार केला तर त्यांनी नेहमी सांगितलं 40-45 धावा आम्हाला सफिशियंट आहेत आणि त्या धावा त्यांनी मागच्या सामन्यामध्ये वाचवल्या होत्या. आता इथेही वाचवल्या जातील का? ज्याप्रमाणे विशाल पाटील मागच्या सामन्यात बरसला होता तर विशाल पाटील मात्र चाचपडतोय. या चेंडूवरती लेग बाय चेंडूपर्यंत धाव येते. 2 चेंडूचा वाजवी खेळ संपतोय. धाबाळकर धावा लागतायत त्या म्हणजेच बिनबाद 1. विश्वजित ठाकूर गोलंदाजीच्या मार्कवर मिस्टर JPL सर्वांचा लाडका एक आक्रमक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे ती ओळख पटवून देताना विश्वजित ठाकूर. 43 धावांचं आव्हान, 24 चेंडू 43 धावा. ऋतिक पाटील असेल स्ट्राईकवर तर नॉन स्ट्राईकवर जातोय विशाल पाटील. 43 धावांचं आव्हान. हे आव्हान सोपं नाही आहे कारण दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या संघानं म्हणजे सानिया स्पोर्ट्स दिगोड संघानं मागच्या सामन्यात दाखवलाय. ताकदवान संघ धाराव्या संघाला पराभूत केलं होतं. चेंडू हवेत, फलंदाज होते बाद. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक मात्र तैनात होता, थांबला. अलंकार पाटीलनं मात्र वेलजेट झेल पकडला. ऋतिक पाटीलच्या खेळीचा केला अंत. पहिला फलंदाज बाद 1 या धावसंख्येवरती. मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. मारती है करंट मारती है, देखो ये लड़की करंट मारती है. नक्कीच डंक मारतीये, करंट मारतीये. ही गोलंदाजी करंट मारतीये. ज्याप्रमाणे तेज तर्रात आणि अचूक गोलंदाजी आहे विश्वजित ओळख पटवून देतोय. हा झेल पाहतोय आपण स्क्रीनवरती. सुरेख झेल टिपला आणि पहिला फलंदाज बाद झाला. मैदानाकडे रवाना होतोय कल्पेश पाटील. खऱ्या अर्थानं कल्पेश पाटीलचा विचार केला कमलेश पाटील, कमलेश, कल्पेश आणि रुपेश अशी प्रकारची ही मंडळी 3 भाऊ एका संघामध्ये खेळतायत आणि 3 भाऊ हातात हात घालत खेळताना आपण पाहतोय. त्याचप्रमाणे 3 भावांचा विचार केला. त्यांचे वडील शंकर पाटील हे बैलगाडा महाराष्ट्र बैलगाडा संघटनेतील अतिशय सुरेख असे आक्रमक आणि नावारूपाला आलेले असे चालक होते. इथे फलंदाज मात्र परततोय विशाल पाटील. आक्रमकता भरलेली गोलंदाजी केली जाते आणि बॅकफुटवर ढकलला जात आहे. इथे मात्र निधी स्पोर्ट्स वडवली चेंज द गेम वडवली बी संघाला. तर इथे मान्यवरांचं आगमन होत आहे. राजकीय क्षेत्रातील एक खऱ्या अर्थानं दमदार व्यक्तिमत्व अंजय शेट मेहर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं मेहर साहेब, आपलं स्वागत आहे स्टेजवर. यावं, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर नक्कीच स्वागत आहे. तर खऱ्या अर्थानं मी मगाशी म्हटलं होतं की ज्याप्रमाणे कल्पेश असेल, कमलेश असेल, रुपेश असेल ही मंडळी मात्र आपल्या वडिलांचं नाव जो महाराष्ट्र बैलगाडा संघटनेमध्ये होता, छत्रामधला फार मोठं नाव होतं, चालक म्हणून त्यांची ओळख होती. ते शंकरदादा आज मात्र आपल्यात नाहीत परंतु त्यांचीही मुलं त्याचं नाव क्रिकेट क्षेत्रामध्ये मात्र फार मोठा करताना हरिश्चंद्र पाटील खऱ्या अर्थानं फार मोठं नाव आणि हे नाव त्यांचं मात्र रोशन करताना ही त्यांची 3 मुलं. कल्पेश 2 भाऊ मैदानामध्ये पाहतोय. ही धुरा सांभाळावी लागणार आहे. एका बाजूला खिंडार पाडलं जात आहे. अतिशय दर्जेदार गोलंदाजी मागच्या सामन्यामध्ये महागडा ठरला होता विश्वजित ठाकूर, पण इथे मात्र आता महागडा नाही. पुन्हा ती चूक होणे नाही. 4 चेंडूमध्ये 2 मोहरे टिपले, धाव दिली निव्वळ 1. हा मात्र चान्स होता अगदी कव्हर पॉइंटला. मंगल ठाकूर याच्या हातामध्ये हा चेंडू आला होता पण विसावला नाही. आणखीन एक विकेट गमावली असती परंतु जर तरला
क्रिकेटमध्ये थारा नाही आणि आयुष्यामध्ये जर तर शिवाय आयुष्यही चालत नाही. इथे मात्र झेल पकडण्याचा प्रयत्न जरूर केला होता, झेल सुटला आणि फलंदाज कल्पेशला जीवनदान मिळालं. 1 धाव मिळते संघाला, ती म्हणजेच निधी स्पोर्ट्स चेंज द गेम वडवली बी संघाला आणि धावफलक मात्र पुढे जाऊन ठेपतोय 2-2. 5 चेंडूंचा बाद विकेट संपलाय. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. हे आव्हान अवघड असणार आहे. कमलेश ऑन स्ट्राईक, गोलंदाज राईट आर्मवरती विकेट. मोठ्या स्लोवर डिलेव्हरी, आपल्या स्पीडवर नियंत्रण केलं. मागच्या सामने चूक इथे मात्र विश्वजितने करून नाही दाखवली आणि ती पुनरुत्ती होणार नाही यासाठी दक्ष राहिला आणि त्यानं मात्र हे षटक अतिशय दर्जेदार फेकलं. निव्वळ 2 धावांचं षटक, 2 बाद 2 अशी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवस्था होतीये निधी स्पोर्ट्स वडवली बी संघाची. सार्थक ट्रॉफी हाय बघा भारी, रायगड ठाण्यात एक बघा ती नंबर 1. कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक. कोपरगावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक, आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक. थँक्स डीजे मास्टर. आम्ही ते व्यासपीठावर पाहतोय विजय शेठ मेहर साहेब पारगाव. खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रातील अनेक वर्षे त्यांना आम्ही पाहतोय, एक दमदार व्यक्तिमत्व. तर त्यांच्या वतीने बघा विजय शेठ मेहर साहेब पारगाव यांच्या वतीने षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा गोलंदाजाला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक. ओव्हर टू दिनेश पाटील सर. धन्यवाद. तर नक्कीच बक्षीस दिली जात आहेत, पण इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी. पहिलं षटक फेकला, निव्वळ 2 धावा धावफलकावरती लागल्या. येणारे 18 चेंडू आणि अजूनही तब्बल 41 धावांची गरज. काय सुरेख दर्जेदार चेंडू. आपण लाईन अँड लेन पाहतोय, अनुभवतोय. टिचून मारा केला जातोय, प्रभावी मारा, जिथे 4 षटकामध्ये 60-65 धावा केल्या जात आहेत. पण इथे मात्र प्रथम फलंदाजी करताना नेहमी सांगतो मोठ्या छोट्या की आम्हाला 40-45 धावा पुरेशा आहेत आणि त्या आतापर्यंत वाचवल्यात. पण इथे मात्र कल्पेश चांगला फटका खेळतोय आणि अगदी फाईन लेग आणि स्क्वेअरच्या मधून चेंडू येतोय, सरळ 1 बाउन्स सीमारेच्या बाहेर चेंडू येतोय. हा मात्र चौकारासाठी. मार दिया जाए ते छोड़ दिया जाए, बोल तेरे साथ क्या किया जाए. तर नक्कीच इथं सोडून दिलं आणि इथं मारलंही, कारण पहिला चेंडू निर्धाव खेळला, नंतर मात्र हल्ला केला आणि हा मात्र चौकार. अतिशय सुरेख फटका. या चौकारांची गरज आहे, धावांची गरज आहे. प्रवाह थांबता कामा नये धावांचा, पण इथे प्रवाह रोखण्यामध्ये आत्तापर्यंत यशस्वी ठरलाय तो म्हणजे सानिया स्पोर्ट्स दिगोडे संघ. धावफलकावर धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 6. 260 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लगावले गेलेत. सार्थक ट्रॉफी 2021 अतिशय भव्य दिव्य आणि प्रत्येकाला हेवा वाटावा एवढा सुरेख अशी ही स्पर्धा. 312 षटकार चौकारांचा माजमप केला जातोय आणि लोअर फुटॉस चेंडू ऑफ स्टिकर पडतो, यॉर्कर चेंडू पडला जातोय आणि इथे मात्र नॉन स्ट्रायकिंगला उभा असलेला कल्पेश मात्र आपल्या भावाला कल्पेशला सांगतोय, कमलेश मात्र कल्पेशला सांगतोय की बाबा रे, मारायचं आहे, लढायचं आहे आणि ही स्पर्धा जिंकायची आहे, यासाठी तुला झुंजावं लागणार आहे. इथे व्हेरिएशन पाहतो, इथे फक्त आणि फक्त इशारे केले जात आहेत. चेंडू फलीच्या खेळामधला कॉन्टॅक्ट होत नाही. 5 चेंडूंचा आणि 5 धावा मोजलेत. त्या अभिजित ठाकूरनं धावफलकावर धावा लागत आहेत, त्या म्हणजेच 2 बाद निव्वळ 7. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर पाठलाग करण्यासाठी 13 चेंडू आणि 36 धावा अजूनही आव्हान मोठं आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे आणि कमलेशनं सांगितलं होतं की आठवडाभर आम्ही खेळतोय, कंटिन्युअस खेळतोय आणि त्याच्यामुळे थकलोय, पण क्रिकेट आहे तिथे फिटनेस आणि खेळ तुम्हाला हवं असतं, कारण लोकांना किंवा तुमच्या प्रेक्षकांना तुमचा आमदमाशी काही मतलब नसतो, फक्त असतो परफॉर्मन्स बोलताय तर बोलणारा परफॉर्मन्स आवडतो जरूर. शतरक्षण व्यूहरचना आपण रचली होती, स्क्वेअर लेगला शतरक्षक तैनात होता डीपला, त्यांना मात्र आज झेल अतिशय सुरेख व्यूहरचना म्हणेन त्या चक्रामध्ये अडकवलं कमलेशला आणि फलंदाज कमलेशच्या खेळीचा केला अंत. 3रा फलंदाज झाला. संघाची धावसंख्या 7 असताना बाद. प्यार का तोहफा तेरा, प्यार का तोहफा तेरा,
2 षटकांचा वाजवी खेळ संपते. धापलकर धावा लागतात त्या 3 बाद 6 43 धावांचा पाठलाग करतोय आज संघ निधी स्पोर्ट्स चेंज द गेम WB संघ सानिया दिगोड संघाच्या विरोधात खेळताना. 12 चेंडू अजूनही 36 धावांचा मोठं आव्हान उभं आहे. या 36 धावांचा पाठलाग मात्र करण्यासाठी तुम्हाला 4 हात करावे लागतील. कल्पेश आतापर्यंत तासभरात खेळलाय कारण 6 चेंडू तो एकटा खेळला. धावा जमवल्या 6 100ची सरासरी या 4 षटकामध्ये कधीच चालत नाही. इथे मात्र आता तुम्हाला आपली गाडी एक्सप्रेस वेवर न्यावी लागेल. गिअर बदलावा लागेल. मोठे फटके लगावे लागतील. 12 चेंडू 36 धावांचं आव्हान नेदी स्पोर्ट्स वडवली बी संघाला जिंकण्यासाठी. अतिशय दर्जेदार खेळ आपण इथे पाहतोय. गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजीमध्ये मी नेहमी म्हणेन की ज्याप्रमाणे प्रितेश फलंदाजी करतो, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये लागोपाठच्या 2 चेंडू 2 षटकार चढवले, इथेही धावांचा प्रभाव कमी होता, तिथेही अंतिम चेंडू षटकार चढवला आणि त्यानं घेतलेली आज सुट्टी त्याला मात्र उपयोगी ठरताना पाहतोय. पहिल्या 2 सामन्यांमध्ये तो नव्हता आणि आज अगदी वाईल्ड कार्ड एंट्री त्यानं मारली. ऑफिसला दांडी, पण इथे मात्र भल्या भल्या गोलंदाजांच्या दांड्या गोल केल्यात. दर्जेदार फलंदाजी. आयुष कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. पंच हळवारपणे वळतायत, सांगतायत की हा चेंडू स्वैर. पंचांची कामगिरी मात्र दक्ष कामगिरी पाहतोय आपण. सुनील दादा पाटील मुरवी रायगड क्रिकेट संबंधित असोंचे खऱ्या अर्थाने पंचांचे प्रमुख म्हणून त्यांची निवड आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय जावेद फरीद सर आणि रवी पाटील दादा रोहिंजन यांची मात्र मांदियाळी या पूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना वर्णी लागली आहे. अतिशय दक्ष कामगिरी त्या पंचांची, त्यांचे विशेष कौतुक. त्याचबरोबर सोमनाथ पाटील वाजे गुणलेखनाची चौक भूमिका बजावताना पाहतोय. प्रवीण गायकर यांनी पूर्ण स्पर्धा आपल्या खांद्यावर लिलिया पेलली आणि इथे मात्र हे आव्हान लिलिया पेळायचं आहे. या आव्हानाला मला सामोरं जायचं आहे. लॉंगांची सीमारेषा क्लिअर केली. आला चेंडू स्लॉटमध्ये, भिरकावला प्लॉटच्या बाहेर 6 धावांसाठी. कोई ना कोई चाहिए हा सामना फिरवणारा. चेंज द गेम. तर थँक्यू दिनेश सर. संगम करत आपण जरा इथे या कॉमेंट्री बॉक्समध्ये. जरा इथे आपल्याला बोलत आहेत संगम किंवा प्रताप कोण असेल प्रतिनिधी, तर आपण इथे या, जरा संपर्क साधा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. येस दिनेश सर. 14 धावा धापाळकरती लगावला गेलेत. या षटकातील पहिल्या चेंडूवरती मात्र हल्ला झाला. एक वाईट आणि लगेचच हल्ला. आयुष कोळी एक निर्णायक षटक हाताळतोय. कल्पेश मात्र तळपतोय. दिगंबर मात्र झेलच्या खाली आणि फार मोठा स्फोट होऊ दिला नाही. एक फटका लगावला कल्पेशनं मोठा, पण लगेचच मात्र परतवला आणि 3रा मोहरा बाद झाला. 4था मोहरा बाद झाला तो म्हणजेच निधी स्पोर्ट्स वडवली बी संघाचा. थँक्यू. तर इथे संगम आपण या इथे आयकॉन म्हणून आपल्याला सार्थक केले पण दुंद्रे संघामधून खेळायचं आहे. जर आपण इथे अवेलेबल असाल तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन जरा संपर्क साधा. शीश झुकाओ राम गुण गाओ बोलो के विष्णु की अवतारी राम की निकली सवारी थँक्स. डीजे मास्टर इथे सन्मान्य राजेश मात्रेसाहेब कोपर आणि अमृत मात्रेसाहेब कोपर यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण स्टेजवर आपलं स्वागत आहे. आतापर्यंत आपण खेळ पाहतोय. 43 धावांचा पाठलाग करतोय हा संघ निधी स्पोर्ट्स वडवली बी संघ. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. 14 धावा जमवल्या त्यांनी 4 मोहरे टिपलेत. 14चा आकडा यांना कुठेतरी घातक होतोय. 43 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला आक्रमकता दाखवावी लागणार आहे. जीकेसी सार्थक धुंद्रे विपक्ष आई 11 ओवे संघनायकाने नाणेफेकीसाठी स्टेजवर यायचे आहे. सुंदर चेंडू खोलवर टाकला. टप्पा काय अचूक लाईन आणि लेन. अतिशय दर्जेदार चेंडू. आपल्या हातामध्ये चेंडू का सोपवलाय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मला गोलंदाजी का दिली जाते. 2 भावांनी आपली जबाबदारी चोख बजावली. 2 संघांचा विचार केला तर खऱ्या अर्थाने 3 भाऊ एका संघामध्ये सख्खे आणि एका संघामध्ये 2 भाऊ. तर इथे बघा आज या स्पर्धेची सांगता होणार आहे. मान्यवर जास्त व्यासपीठावर गर्दी असणार आहे आणि जे मान्य खऱ्या अर्थाने जे बक्षिसांची खऱ्या अर्थाने खैरात करतात त्या सर्वांना विनंती आहे की आज कोणत्याही स्वरूपाची बक्षीस इथे अनाउन्समेंट केली जाणार नाहीये अशी आयोजन कमिटीच्या वतीने सूचित करण्यात आलेलं आहे. आयुष कोळी गोलंदाजीच्या मार्कवर फुटवा चेंडू पाहतोय. मात्र गलीमधून ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक घेतो. थळमेच्या दिशेने चेंडू चालला होता. मोठ्या तिथपर्यंत पोहोचला आणि धाव मात्र आली या चेंडूवरती. एकेरी दुहेरीनं फार मोठा फरक मात्र या सानिया दिगोडे संघाला पडत नाहीये. परंतु हा फरक पडणार तो म्हणजे निडी स्पोर्ट्स चेंज द गेम वडवली बी संघाला.
मोठे फटक्यांची गरज येऊन ठेपली आहे. ती फटकेबाजी करावी लागणार आहे. शुभम पाटील स्ट्राईकवर तर विकास पाटील मात्र नॉन स्ट्राईकिंगला. सुरेख टप्पा. चेंडूकडे नीटचा निरखून पाहिलं नाही फलंदाजांना, कारण चेंडू पडला, उचली घेतली. चेंडू आणि फळीचा कोणताही संबंध आला नाही, अगदी दूरवरचा संबंध आला नाही, नातेवाईक काहीच नव्हता. नातं या दोघांमध्ये काही नाही, असाच खेळ या चेंडूवरती झाला. निर्धाव चेंडूची सांगता. गणित बिघडली जात आहेत, गणित बिघडली जात आहेत. त्या म्हणजे निधी स्पोर्ट्स वडवली बी संघासाठी, परंतु गणित चांगल्या रीतीने सोडवली जात आहेत. ती सानिया स्पोर्ट्स दिघोडा संघाची. दर्जेदार खेळ. फुलटॉस चेंडू सगळत विस्कटत चाललाय. फुलटॉस चेंडू सीमारेच्या बाहेर फेकणं गरजेचं होतं, परंतु झालं नाही. 2 धाव्या चेंडूवरती आल्या. या 2 धाव्यानं धावपळक मात्र पुढे जाऊन ठेपतोय. तो म्हणजेच 4 बाद 18 वरती. 6 चेंडू 25 धावांचं मोठं आव्हान. तर 6 बारक्या चेंडू. कांबळे या इथे आदर्श I11 ओबी संघाचे कॅप्टन उपस्थित झालेत. तर या लगेच टॉस साठी आणि इथे सार्थक 11 धुंद्रे संघाचे कॅप्टन प्रवीण या आपण टॉस करण्यासाठी इथे वरती. तर इथे टॉस केला जाईल. चला I11 ओबी संघाचे कॅप्टन बारक्या कांबळे इथे उपस्थित झाले, तर ते टॉस करण्यासाठी अरुण तारेकर महाराजांना विनंती करतो की आपण यावं आपल्या शुभ हस्ते. इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. चांगली फाईट आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. बघा तालुका हाफ जो संघ होता त्यातून I11 ओवे हा संघ फायनलमध्ये प्रवेश केलाय आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र ओपन गट कॅन्सल करून त्यांच्या जागेवर स्थानिक 10 संघांना इथे प्राधान्य दिलं होतं. तर त्यापैकी सार्थक 11 धुंद्रे इथे फायनलमध्ये प्रवेश केले. तर टॉस इथे जिंकलाय सार्थक स्पोर्ट्स 11 धुंद्रे क्रिकेट संघानं. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत नक्कीच येईल. तत्पूर्वी हा मॅच खूप इम्पॉर्टंट आहे. बोलूया दिनेश पाटील. तोपर्यंत ऐका मॅच सुमधुर संगीत. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया. डीजे मास्टर व्यासपीठावर सन्माननीय हरीश शेठ माली साहेब आणि भारत झुगे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचे निलेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने स्वागत आहे. ओ टू दिनेश सर. 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. मोठं आव्हान आहे, कारण 3 षटकामध्ये निव्वळ 18 धावा जमवल्या त्या निधी स्पोर्ट्स वडवली बी संघानं. अडचण कुठे आहे? ज्याप्रमाणे विश्वजित ठाकूरला तास पडून खेळला संघ आणि तीच खुबी अभिजित ठाकूरनं ओळखली आणि त्यांनी धावा दिल्या निव्वळ 5 आणि या 2 षटकामध्ये पहिल्यांदा निव्वळ धावा झाल्या 7 आणि त्याच्यामुळे संघ अडचणीमध्ये आला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आयुष कोलानं 11 धावा मोजल्या आणि आता मंगल ठाकूर ज्यानं मागच्या सामन्यात दर्जेदार गोलंदाजी केली, तर मंगल ठाकूर मात्र गोलंदाजीच्या मार्कवर पहिल्या चेंडूवरती हल्ला केला जातोय. अप्रतिम लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची. तर नक्कीच क्रिकेटचा थरार नाट्य पाहण्यासाठी मंडळी जमती आहे. सामना अजून संपला नाहीये, सामना अजून आम्ही गमावला नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि गणित बदलली. 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावांचं गणित. 6 चेंडू 25चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवरती मंगल ठाकूरवर मात्र आक्रमण झालं आणि या सामन्यामध्ये अजूनही जान आहे. हा सामना आम्ही गमावला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार आणि तुम्हाला नडणार या नेक इराद्यानं मात्र विकास पाटील धडपडतोय. मैदानामध्ये खेळ सुरू आहे. सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर विचार करावा लागणार आहे सानिया स्पोर्ट्स दिघोडे संघाला. पाया ही क्या था जो खोने का डर है. इथे काही गमावलं नाहीये. आता मात्र जे काय ते मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी ही सार्थक ट्रॉफी उचलण्यासाठी शर्तीचे प्रयत्न मात्र हे संघ करतायत. I11 ओवे संघाच्या सर्व खेळाडूंनी स्टेजच्या पाठीमागे यायचंय. डाव्या हाताला आमच्या बारक्या कांबळे आपल्या संघात संघनायक सर्वांना आवाज देत आहेत. तर विनंती करतोय की आपण सर्वांनी स्टेजच्या बाजूला या, डाव्या बाजूला. 5 चेंडू आणि समीकरण आहे 19 धावांचं. पहिले 2 चेंडू ठरवतील काय चित्र बदलेल. मंगल ठाकूर गोलंदाजीच्या मार्गात प्रेशर क्रिएट केला जातोय. प्रेशर क्रिएट होतोय इथे. तो प्रेशर सरळ सरळ जाणवतोय. लाईनअप चुकतोय इथे.
फलंदाज विकास पाटीलनं हवा निर्माण केली आहे. पहिल्या 3 षटक दिघोडे संघाच्या नावावरती लागलेत, पण इथे मात्र गणित बिघडली जातील का? खोलवर टाकलेला टप्पा, सुंदर चेंडू होता, अगदी सुरेख फटकेबाजी, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून शत्रक्षकाला चकून चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चेंडूनं घेतली गिरकी आणि गोलंदाजाची घेतलेली फिरकी मात्र महागडी ठरतीये आणि वडवडे 20 संघाच्या तंबूमध्ये आता मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय. येतोय हा खणखणीत चौकार. सुंदर, काय सुंदर टायमिंग आहे मॅडीचं. डीजे मॅडी ऑपरेटरचं सुरेख भूमिका बजावत. 4 चेंडू 15 धावांचं गणित. पहिल्या 3 षटकावर अधिराज्य गाजवलं होतं सानिया 11 दिघोडे संघानं, परंतु 4थ्या षटकामध्ये 25 धावांची गरज असताना ज्याप्रमाणे पहिल्या 2 चेंडूवर बरसला विकास पाटीलनं, विकास करणार का आपल्या संघाचा विचार करावा लागणार आहे. उसटणे संघाचा लेफ्ट हँड बॉलर अमर हिलाल त्याला विनंती करतो आपण यावं इथे, आपल्याला आयकॉन म्हणून खेळायचं या ठिकाणी. सार्थक 11 धुंद्रे संघामध्ये अनिल शेठ डोपरे आपण देखील यावं. नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक देखील आहेत आणि एक राजकीय क्षेत्राचे मोठं नाव यांचं या ठिकाणी शुभागमन त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं. आम्ही सार्थक ट्रॉफी जरी संघ पराभूत झाला तरी मात्र एक ट्रॉफी नक्कीच आपल्या घरी घेऊन जातील. एक बाईक स्वप्नातली आहे ती देखील घेऊन जातील आणि खूप चांगला खेळ दाखवला स्पर्धेमध्ये. ते अनिल शेठ डोपरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम बॅक सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये दिनेश सर. 6-25, 5-19 आणि 4-15. चेंडू जातोय मिड विकेटला, ट्रॅव्हल होतोय, एकदा पुन्हा दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जातोय. नॉट आउटचा कॉल येतोय. जीवाच्या आकांतानं धावलाय विकास पाटील. मात्र दर्जेदार फलंदाजी करतोय. या सामन्याला जिवंत ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. अतिशय सुरेख लढवई या खेळ इथे दाखवला जातोय विकास पाटीलच्या माध्यमातून. समीकरण बदलत आहे. समीकरण 3 चेंडू आणि 13 धावा. तीन चेंडू 13 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. वाटलं होतं की हा सामना एकतर्फी जाईल. क्रिकेटमध्ये एकतर्फी काही जात नाही. तुम्हाला लढण्याचं साहस दाखवावं लागतं. 6व्या क्रमांकावर आलेल्या विकासनं तो लढवय्या खेळ केला आणि इथे मात्र हवा टाईट केली दिघोडे संघाची. प्रेशर, हा दबाव दडपण जाणवतोय. दबाव दडपण जाणवतोय जरूर. गोलंदाजाच्या गोटामध्ये गडबड होतीये. 25 धावा वाट्याला आल्या होत्या. तिघाने मिळून 18 धावा मोजल्या आणि मंगल ठाकूरच्या वाट्याला 25 धावा आल्या आणि पहिल्या 3 चेंडूवर 12 धावा आतापर्यंत जमलेत. येणारे 3 चेंडू 13 धावांचं गणित. विकास पाटील आपल्या संघाचा विकास करताना दिसतोय. राईट मोर दी विकेट. गोलंदाजी सुंदर आहे, कारण ज्याप्रमाणे सुरेख चेंडू टाकले, ब्लॉकर मध्ये टाकले चेंडू, क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा गलफट दाखवतोय आपल्याला. खराब क्षेत्ररक्षण. एक चौकार तिथून गेला. हा ही एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट झालं. बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय. काय घडेल अंतिम क्षणापर्यंत. समीकरण बदललं जात आहे. स्क्रीनवरती मॅच समरी आपण पाहतोय. दिघोडे संघानं 42 धावा उभ्या केल्या, 43 धावांचं आव्हान उभं केलं आणि अंतिम षटकामध्ये 25 धावांची गरज असताना गणित बदलली. 2 चेंडू 11 धावा. निर्णायक चेंडू. या चेंडूवर मोठा फटका आला तर हा सामना अंतिम चेंडूपर्यंत जाईल. 2 चेंडू 11 धावा. या मैदानावरती आपण पाहिलेत अतिशय सुरेख खेळ वलभ संघानं केला होता. मोहा कोलीवाडा संघ मात्र ते पराभूत झाला होता. नोबॉल टाकले आणि तिथे मात्र अंतिम चेंडू राहणाऱ्या 4 धावांना षटकार लगावत सामना संपवला होता. अशाच प्रकारचा खेळ इथे केला जाईल का. 2 चेंडू तब्बल जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. टाळ्या पडल्या. एका बाजूनं टाळ्या पडण्याच होत्या. ज्यांचे दर्दी प्रेक्षक टाळ्या वाजवत आहेत, इथे मात्र दिघोडे संघ मात्र टाळ्या वाजवतोय आणि फायनल मध्ये जाण्यासाठी स्वप्न आपला रस्ता मोकळा केलाय. म्हणजेच मंगल ठाकूरला फक्त एकच चेंडू चांगला टाकायचा होता, तो त्यानं टाकला आणि इथे मात्र 1 चेंडू 11 धावांचं समीकरण ठेवलं. 1 चेंडू मध्ये 9 धावा बऱ्याच वेळेला होताना पाहिलेत, पण 1 चेंडू मध्ये 11 धावांचं गणित बिघडलं जाईल का. 1 चेंडूवर 11 धावा ही झालेत.
गोलंदाजाने जर का चुकी केली नाही तर सामना कधीच गमावला जाणार नाही. ती चुकी केली नाही आणि इथे आणि मात्र दिमागदार प्रवेश दिनेश केला पाटील जातोय. सर, सार्थक ट्रॉफी 2021 मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ज्याचा बंद होता लिफाफा, ते कोडं होतं, आता ते कोडं मात्र इथे सोडवलं जाईल. जिथे समोर बसलाय सार्थक, त्याच्याच बहिणीच्या नावानं अर्थातच सानिया स्पोर्ट्स दिगोडे क्रिकेट संघ गोज टू द मेगा फिनाले. सार्थक ट्रॉफी 2021 मध्ये हा संघ गेलाय फायनल मध्ये आणि नक्कीच शिवशंभो क्रिकेट संघ ओवले यांच्या विरुद्ध त्यांची अंतिम फायनल आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल.